आणि रात्री 12 वाजता जो पण टाकला बस कुछ साहेब लगावला फोन आज रोजी आपण निरीक्षक प्रमुख उपस्थितीमध्ये सर्कल अध्यक्ष म्हणून नियुक्ती करणार आहोत. रिपब्लिकन सेनेचा विजय असो. सर सेनानी आनंदराज आंबेडकर साहब तुम आगे बढ़ो. अरे सचिन राव आगे थोड़ा आगे आओ, थोड़ा आगे आओ. है ना बाकी अरे बजे हमारी ब्रेकिंग. आज या ठिकाणी आनंदराज आंबेडकर साहेबांच्या आदेशानं माझी औरंगाबाद निरीक्षकपदी निवड झालेली आहे. मी रिपब्लिकन सेनेचा महाराष्ट्राचा संघटक आहे यशवंत भैया भालेराव. आज मी निरीक्षक या नात्यानं पहिलीच बैठक घेतो आहे आणि या बैठकीमध्ये औरंगाबाद जिल्ह्याचा संघटनेचा आढावा घेणे, संघटनेमध्ये नवचैतन्य निर्माण करणे, संघटनेच्या माध्यमातून उद्याच्या येणाऱ्या विधानसभा आणि नगरपालिका जिल्हा परिषद निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांना संघटन बांधण्यासाठी प्रत्येक पूर्ण जिल्ह्यामध्ये कामाला लावणे आणि येणारी निवडणूक रिपब्लिकन सेना ही समविचारी पक्षाच्या सोबत युती आघाडी करून लढणार आहे. संपूर्ण विधानसभेमध्ये आम्ही उमेदवार उभा करणार आहेत. त्या कामाचा एक भाग म्हणून औरंगाबाद जिल्ह्याची आज बैठक आहे आणि ही जिम्मेदारी पार पाडत असताना मला आनंद होतो आहे की आज या बैठकीचे आमचे औरंगाबाद जिल्ह्याचे पश्चिमचे अध्यक्ष काकासाहेब गायकवाडजी, पूर्वचे अध्यक्ष आमचे प्राध्यापक मोरे सर, आमचे कामगार नेते महाराष्ट्राचे सचिनजी निकम, नव्यानंच महाराष्ट्रावर निवड झालेले आमचे सहकारी चंद्रकांतजी रुपेकर साहेब आणि या ठिकाणचे सर्व तालुकाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आज ही बैठक संपल्यानंतर आम्ही एक कार्यक्रम देणार आहोत. या ठिकाणी काही दिवसापूर्वी विशालगडावर जी घटना घडलेली आहे मुस्लिम बांधवांसाठी, त्याच्यावर एक आंदोलन उभा टाकणार आहे. लगेच आम्ही या ठिकाणच्या शासनानं जे घोषणाचा महापूर वाहिलेला आहे, द्यायचं काहीच नाही पण नुसत्या घोषणा करायच्या, त्याच्यासाठी एक आम्ही थोड्या दिवसात एक आंदोलन उभा करणार आहेत. त्याबरोबर या ठिकाणी विशेष घटक योजनाच्या विधी आहेत जे शासन देतं आहे. रोजगार हमीच्या योजनेला 5-4.5 लाख रुपये देते. विशेष घटक योजनेच्या विधीला 2.5 लाख रुपये देत आहे. त्याच्या संदर्भात एक आंदोलन आहे. त्याबरोबरच आम्ही या ठिकाणी जे गायरान प्रश्न आहे, जे 1980-70 लोक आमचे अतिक्रमण करून खात आहेत, त्यांना नियमित करून देण्यासाठी, त्यांचे या ठिकाणी शासन दरबारी पेरी लावण्यासाठी, सातबारावर नोंदी घेण्यासाठी रिपब्लिकन सेना रस्त्यावरील लढाई लढणार आहे. त्यानिमित्ताने या ठिकाणी याची बैठक संपन्न. युती तर होणार आहे. जे समविचारी पक्ष आहेत, आपण सांगितलं मी, ज्यांनी सन्मानानं आम्हाला बोलवतील, रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर साहेबांना सन्मानानं जे बोलवतील त्यांच्यासोबत युती करून आघाडी करून आम्ही निवडणुका लढणार आहे. जर कुणी केलीच नाही युती तर आम्ही स्वबळावर संपूर्ण निवडणूक लढणार आहे. आता यशवंत भैया भालेराव रिपब्लिकन सेनेचा महाराष्ट्राचा संघटक आहे आणि औरंगाबाद शहराचा निरीक्षक आहे.